नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे यशवंत गोपाळ जोशी लिखित पैसे कसे संपणार. तर सादर आहे कथा पैसे कसे संपणार. त्या माणसाकडे पाहून मी अशी कल्पना केली की याच्या इतका सुखी मनुष्य क्वचितच पाहायला सापडेल. त्या माणसाचं वय जवळजवळ 70च्या घरात होतं. पण त्याचा तो बालकासारखा निष्पाप चेहरा पाहून मला कमालीचं समाधान वाटलं. डोक्याला पगडी, अंगावर रेशीम काठी उपरणं, अंगात सिल्कचा कोट, नेस्तं तलम धोतर, पायात पुणेरी जोडा आणि हसतमुख चेहरा. काय भाडं आहे हो या जागेचं? त्याने मला हसत हसतच विचारलं. सगळी घेणार का जागा? हो, तेवढी लागेलच आम्हाला. 60 रुपये भाडं पडेल. एका कुंडीतील फुलझाडावर कीड दिसली ती टिचकीनं झाडून टाकत मी सांगितलं. काही जास्त नाही भाडं जागेच्या मानानं. त्याने आपल्या खिशातील चेकबुक काढलं, 60 रुपयांचा चेक लिहिला आणि तो माझ्या हातावर ठेवीत म्हणाला, येत्या 1 तारखेपासून येतो आम्ही राहायला. त्यानं हसत हसत मला नमस्कार केला आणि अंगावरचं जरीचं उपरण सावरत तो फाटकाबाहेर पडला. फाटकाबाहेर पडल्यानंतर पुन्हा मागे वळून फाटक लावून घ्यायला तो विसरला नाही. चेकवरचं अक्षर न्याहाळत मी हसत म्हटलं, राहू द्या, मी लावतो फाटक. तो गृहस्थ दृष्टीआड झाला आणि चेकवरील अक्षरांकडे मी पुन्हा पाहू लागलो. किती सुंदर आणि वळणदार होतं ते अक्षर. त्या अक्षरांकडे पाहून त्या लिहित्या माणसाचा हसरा चेहरा जणू माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागला. त्याच्या घरी किती माणसं आहेत वगैरे मी काहीच चौकशी केली नाही. अशा करता की त्या माणसाबद्दलची आपली उत्कंठा कायम राहावी. आणि इतक्या हसतमुख माणसाची गृहस्थिती. एक चांगलं बिऱ्हाड सहजासहजी मिळाल्याबद्दल मी आनंदित झालो होतो. 1 तारखेच्या सुमारास त्याचं सामान आमच्या घरी येऊ लागलं. किंमतवान होतं सामान सर्व, उत्कृष्ट कारागिरीचे नमुने. मला वाटलं, असं सामान बाळगण्याची ज्या माणसाची ऐपत आहे त्याने आपलं सत्तेचं घर का बांधू नये. 1 तारीख उजाडली. तोपर्यंत त्याचं सर्व सामान आलं होतं आणि जागेत लावूनही झालं होतं. 1 तारखेला तो सकाळी हसत हसत आला. उपरण्याआड त्याने काहीतरी आणलं होतं. मी माडीवरून कुतूहलाने पाहत होतो. मी खाली आलो. उपरण्याचा पदर त्यानं दूर केला. त्याच्या नावाचा फलक होता तो. एकदा त्यानं तो आपल्या उपरण्याच्या पदरानं पुसलासा केला आणि भिंतीवर खिळा होताच त्याच्यावर अडकवला. पाटीवर आहेत अशी अक्षरं होती. ती त्यानं माझ्याकडे पाहत नाहीत अशी केली आणि माझ्याकडे हसत हसत पाहत तो आत गेला आणि त्याने दार लावून घेतलं. त्याच्या बिऱ्हाडात सामान पुष्कळ आलं होतं, पण माणसं फक्त 2च आली. तो आणि त्याची बायको. आणि एक फक्त घरकामाचा गडी होता. तो गडी आहे हे आम्हाला कळायला 6-7 दिवस लागले. कारण त्याच्या गळ्यात 5 पदरी सोन्याचा गोफ होता. केसांचा सुंदर भांग पाडलेला, हातात अंगठ्या, नेस्तं तलम धोतर. त्याचा देहसुद्धा इतक्या सुस्तीत वाढलेला दिसत होता की तो जरी अक्षरशत्रू होता तरी दिसायला सुशिक्षित दिसे. एक दिवस मी सहज खाली आलेला असताना त्यांनी त्याला ए श्रीपत म्हणून हाक मारली आणि त्यानं चटकन त्यांच्यापुढे तस्त केलं. तेव्हा आम्हाला कळलं की हा गडी आहे म्हणून. मग मीच एक दिवस श्रीपतला विचारलं, काय गळ्यातला गोफ किती तोळ्यांचा? श्रीपत लाजला आणि हसला. मालकांची मेहरबानी आहे ही. गेल्या दिवाळीला त्यांनी आपल्या हातांनी माझ्या गळ्यात घातला. पगार किती आहे रे तुला? मी विचारलं. 40 रुपये. हे ऐकून मला दमच लागला. फार दिवस आहे मी यांच्याकडे, जवळजवळ 20-22 वर्ष. रावसाहेब मामलेदार होते तेव्हापासून. त्या गड्याचं वय आज 30 वर्षांचं दिसत होतं. इतक्यात श्रीपतला त्याच्या मालकांनी हाक मारली आणि तो निघून गेला. त्या माणसाचं वय होतं 70च्या सुमारास आणि त्याच्या बायकोचं वय दिसत होतं 60च्या सुमाराचं. दिसण्यात मात्र दोघंही एकसारखी होती.
दिसण्यात सारखीच उजळ, चेहऱ्यानं सदा हसरी. आणि त्यांच्याकडे पाहून एक निराळाच विचार सुचे. देवाच्या दगडी सुबक मूर्ती असाव्यात ना, त्या किती वर्षांच्या जुन्या झाल्या तरी काही त्या मूर्तींना बाक येत नाही. उलट रोजच्या घासण्या पुसण्यानं नवीन नवीनच उजळा त्या मूर्तींना यावा, तसं त्यांच्या देहाच्या बाबतीत दिसत होतं. त्या दोघांपैकी कोणीही वाकलेलं नव्हतं, सुकलेलं नव्हतं, झिजलेलं नव्हतं. अशी माणसं क्वचितच पाहायला सापडतात, नाही? त्या दाम्पत्याच्या बोलण्यातही एक प्रकारचा और रुबाब होता. कोणत्याही विषयावर बोलताना त्यांची स्वतःची भूमिका अत्यंत उच्च असे. सामाजिक विषयांवर बोलतानाही सहानुभूतीपर व पितृवात्सल्याची भूमिका. जणू सगळे हयात जग यांच्या मुलालेकरांचं, नातवंडा पतवंडांचं आहे. आणि यांच्या हसण्यात एक उत्कृष्ट लकब होती. त्यांच्याशी आपण बोलायला म्हणून यावं आणि ते त्यांचं हसणं पाहून आपण गप्पच बसावं, आपणही थोडंसं हसावं आणि निघून जावं, असं निदान माझं तरी होत असे. आणि एक दिवस ते आपणहूनच माझ्याशी बोलले. मी माझ्या छोट्या वसंताला खेळवीत दाराशी उभा होतो. तोच तो गृहस्थ बाहेरून आला आणि का कुणाला ठाऊक थोडासा माझ्या जवळच थबकला. नेहमीसारखं गालातल्या गालात न हसता मोकळ्या मनानं हसला आणि म्हणाला, भाऊसाहेब, तुम्हाला एक विचारू का? मी हसण्यानंच त्याला होय म्हणून सांगितलं. या तुमच्या वसंताला आम्ही आमच्याकडे खेळायला नेत जाऊ का? वाह, आनंदानं. त्या म्हाताऱ्यानं माझ्या वसंताचं बोट धरलं आणि माझा वसंतही मला सोडून त्या म्हाताऱ्याबरोबर आनंदानं निघून गेला. त्या म्हाताऱ्याची आणि त्या गड्याची कुरबूर नेहमीच आले आणि ती मात्र जगाविरुद्ध होती. गड्यानं कोणताही जिन्नस आणावा आणि म्हाताऱ्यानं कुरकुरावं, यापेक्षा महाग जिन्नस कुठं मिळण्यासारखी नव्हती का? मी एक दिवस त्या गड्याला विचारलं, काय रे, लग्न वगैरे केलं नाहीस वाटतं अजून? एक भारी सिगरेटचा झुरका मारत त्यानं उत्तर दिलं, ती अट आहे ना या नोकरीत. त्याने डोळे मिस्किलपणाने मिचकावले आणि म्हटलं, नाद करायला रावसाहेबांची हरकत नाही, पण लग्न नाही करता कामा. इतक्यात त्याच्या मालकांची हाक त्याला ऐकू आली आणि तो घाईघाईनं निघून गेला. आणि एक दिवस त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य मला मालवलेलं दिसलं. डोळ्यांच्या कोपऱ्यात पुसट पुसट अश्रूही होते. त्यांनी मला हाक मारून थांबवलं. वेळ संध्याकाळी 7:30-8ची होती. बाहेर अंधार पडला होता. आजूबाजू मलूल दिसत होत्या. भाऊसाहेब, तुमच्या एक लक्षात आलंय का? काय? मी सहजच विचारलं. आज 2-3 दिवस तुमच्या वसंताला आम्ही खेळायला नाही नेलं आमच्याकडे. तुमच्या लक्षात आलंच असेल. वास्तविक माझ्या लक्षात काहीच आलं नव्हतं, पण मी त्यांच्या समाधानाकरता होय म्हटलं. का? त्यांनी कुतूहलानं प्रश्न केला. ते मात्र माझ्या नाही लक्षात आलं. या ना आमच्याकडे, सांगतो तुम्हाला. मला ती पर्वणी वाटली. मी त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरात गेलो. एका खुर्चीवर मोकळ्या मनानं बसलो. त्या म्हाताऱ्याची आज काहीतरी कारणानं मला बरीच चलबिचल झालेली दिसली. कुठून तरी बोलायला सुरुवात करावी म्हणून मी सहज विचारलं, आपली मुलं वगैरे कुठे असतात? माझी मुलं. तो अक्षरशः रडत रडत हसू लागला आणि भुवया एकसारख्या उडवीत म्हणाला, म्हणून तर आम्ही तुमच्या वसंताला खेळायला आणायचं टाकलं आज 2-4 दिवस. त्या म्हाताऱ्याची बायकोही एखाद्या पुतळ्यासारखी तिथं येऊन उभी राहिली आणि पागोळ्यातून पावसाचं पाणी गळावं तसं तिच्या डोळ्यातून पाणी निथळत होतं. काय ग, किती मुलं झाली आपल्याला? म्हाताऱ्यानं मोठ्या आयटीनं आपल्या बायकोला विचारलं. 4 मुलगे आणि 3 मुली. त्या बाईनं शांतपणानं उत्तर दिलं. पण बरं का भाऊसाहेब, गंमत ही की एकाही आमच्या मुलानं आपल्या भावंडाचा चेहरा पाहिला नाही. एखाद्या विसरभोळ्या माणसाची या पावसाळ्याची छत्री जशी दुसऱ्या पावसाळ्याला टिकू नये, हरवायचीच त्याची कुठेतरी, तसं आमचं झालं बघा. त्या दाम्पत्याच्या त्यावेळच्या हावभावांवरून आणि हसण्या रडण्यावरून माझ्या लक्षात आलं
की सुख आणि दुःख एका पराकोटीला गेल्यानंतर दोहोंची ही किंमत एकसारखीच आहे. आणि मला वाटतं म्हातारा आठवणीनं आणखी काही सांगू लागला. आमचं शेवटचं बाळ गेलं आणि त्याच वर्षी हा गडी आमच्याकडे राहिला. आणि तो जरी गडी म्हणून आमच्याकडे असला तरी त्याचीच चैन आणि शॉक आम्ही चालवतो आमच्या मुलासारखी. म्हणजे काय, वाईट असलं तरी गंमत आहे. पाण्यावर स्वस्थ पडून राहावं आणि आपल्या अंगावरून एक एक लाट वाहत जावी, त्याप्रमाणे मी तो प्रसंग अनुभवित होतो. मध्ये आम्ही एक मुलगी सांभाळली होती नातेवाईकातलीच. तिचं लग्नही आम्ही मोठ्या थाटानं केलं आणि शेवटी व्हायचं तेच झालं. काय? मी चमकून विचारलं. आमची तीही छत्री हरवली. यावेळी कसला अभिनय करावा आणि काय बोलावं या संमोहात मी पडलो होतो. ही झाली माणसांची गोष्ट. तो पुढे बोलू लागला. मी एक कुत्रा पाळला होता. मला वाटलं तो तरी माझ्या मागे टिकेल आणि मला निरोप द्यायला येईल शेवटी. पण छट, तिथंही आमच्या आयुष्यात अतिशयोक्तीचा अलंकार भेटायला आला आम्हाला. तो कुत्रा पहिल्या बिराडात गेला आणि आम्ही ह्या घरी राहायला आलो. विषय बदलण्याच्या हेतून मी म्हटलं, पण मग तुम्ही आपल्या गड्याचं लग्न वगैरे का करून देत नाही? तुमच्याही कानावर ती बातमी आली का? मी असा त्याच्या लग्नाच्या का आड येतोय हे त्याला नाही कळायचं. अहो, त्यात एक तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान? मी आश्चर्यानं विचारलं. होय, तत्वज्ञान. आम्ही आमच्या आयुष्याचं सार काढलं. त्याच्यात आम्हाला असं दिसून आलं की पैसा पैसा कारण आहे याच्या मुळाशी. आमचा पैसा चांगला नाही. मी मामलेदार होतो. खूप पैसा मिळवला. लोकांचा पैसा तोडून आम्ही एकत्र केला. माणसं आमच्यापासून पळाली. नाही, खरं आहे हे. या पैशानं कोणाचा वंश वाढायचा नाही अशी आपली आमची समज झाली आहे. आणि म्हणूनच आम्ही गाड्याला सांगतो, लग्न करू नकोस. आमच्या पैशावर जगतोयस, वंश वाढायचा नाही तुझा. फक्त दुःख पदरात पडेल. जगात दुःखाचं मूळ काय? वाजवीपेक्षा पैसा जास्त जवळ करणं. नंतर कोणाला तरी तो कमी पडतो, त्याला कमी पैशाचं दुःख, याला जास्त पैशाचं दुःख. आता ज्ञानेश्वरी ऐकायला बसल्यासारखं मला वाटू लागलं. आता मला एकच साधायचंय. खूप पैसा उधळतो मी हल्ली. माझा पैसा आणि आयुष्य माझे बरोबर संपायला पाहिजे. मग एखाद्या संस्थेला का देऊन टाकत नाही आपण? अहो, माझा वंश वाढायचा नाहीये ना. वंश तरी कशा करता? नाव टिकवण्याकरताच ना. अहो, संस्थेला माझ्या पैशाचं नाव आलं की संस्था खलास झाली म्हणून समजा. आणि खरं म्हणजे माझं नाव मलाच टिकायला नकोय. एक दिवस हा रावसाहेब गेला की त्याच्या मागं कोणी रडायला नको, हसायला नको. कुणाचा नफा नाही, तोटा नाही. फक्त जागा रिकामी होईल, हाच जगाचा फायदा. कुणी रडायला नको, कुणी हसायला नको, असं तो सहज म्हणत असताना मी सहज उभी असलेल्या त्याच्या पत्नीकडे पाहिलं. ती ही सवाष्ण खिन्न हसली. मी भरल्या ओटीनंच जाणार आहे, अगदी निश्चित. ते माझ्या हातात आहे. इथं शेवटपर्यंत तुमच्याकडे राहिलो तर तेवढा सोहळा तुम्हाला करावा लागेल. मला श्वास लागला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या वसंताला आम्ही गेले 2-4 दिवस खेळायला का नाही आणला तो. अहो, आमची पोरं वाचली नाहीत, दुसऱ्याची नको का त्यांना लाभायला? अहो, आज कितीतरी वर्षात आम्ही लहान मुलांना हात लावला नाही आणि जवळ घेतली नाहीत म्हणा ना. कितीतरी वर्ष. पण परवा कसं मन चळलं कुणास ठाऊक. आता नाही आम्ही तुमच्या वसंताला कधी आणणार आणि हात लावणार. खरंच नाही. जणू काही बोलायला आणि ऐकायला येत नसल्याप्रमाणे माझी स्थिती झाली आणि मी तिथून उठून माझ्या घरी आलो.